नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहता एलएस मराठी. पाहूयात काही विशेष घडामोडी. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्यावर गोळीबार. जम्मूतील लग्न समारंभातून बाहेर पडताच झाला हल्ला. गोळीबारात उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी जखमी. भंडारा जिल्ह्याला आखाती देशातील युद्धाची झळ. युद्धामुळे तांदूळ निर्यात निम्म्यावर, शेतकऱ्यांना फटका. अहिल्यानगरच्या नेवासामध्ये श्री क्षेत्र देवगडला शेकडो दिंड्यांची हजेरी. किसनगिरी बाबांच्या जयघोषानं दुमदुमलं देवगड. विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात. सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी. वाशिमच्या शेलू बाजारमध्ये सतीआई देवस्थानात दीपोत्सव आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. 151 महिलांनी घेतला सहभाग. कार्यक्रमामुळे परिसरात धार्मिक आणि उत्साहाचं वातावरण. हिंगोलीत मंदिरात दर्शन घेतल्यानंतर चोरट्यानं दानपेटीवर मारला डल्ला. मंदिराच्या भिंतीला छिद्र पाडून चोराचा प्रवेश. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. भंडाऱ्याच्या कवरशी गावात पिसाळलेल्या कुत्र्यानं घेतला 6 जणांचा चावा. जखमींवर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू. पिसाळलेल्या कुत्र्याचा तातडीनं बंदोबस्त करावा, नागरिकांची मागणी. गोंदियाच्या तिरोडामध्ये गॅस लिकेजमुळे कारला पेट. आगीत कारचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. पुणे सोलापूर महामार्गावर दुचाकींची समोरासमोर धडक. दोन्ही चालक गंभीर जखमी. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. इंदापूर शहराच्या बाह्य वळणावर अपघात. ट्रक चालकानं अचानक ब्रेक लावल्यानं मागून येणाऱ्या कार एकमेकांवर धडकल्या. वाहनांमधील 6 प्रवासी किरकोळ जखमी. जखमींवर उपचार सुरू. पुण्याच्या जुन्नर मध्ये लग्नाला नकार दिल्याच्या कारणावरून महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर कोयत्यानं हल्ला. विद्यार्थिनी गंभीर जखमी. आरोपी फरार. पुढील तपास सुरू. तर या होत्या काही ठळक घडामोडी. आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत राहिलेस मराठी. सत्याच्या पाठी, बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी.